लातूर जिल्ह्यात दिवसेंदिवस अपघाताच्या घटना वाढतात। औसा निलंगा या महामार्गावर रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसतेय। गेल्या काही दिवसांपासून या रस्त्याचं काम थांबल्यामुळे अनेकांनी आपला जीव गमावलाय। यातच भरधाव वेगाने येणाऱ्या एसटी बसने एका दुचाकी स्वारास जोराची धडक दिल्याने दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झालाय। ही दुर्दैवी घटना निलंगा औसा रोडवरील निंबाळकर पेट्रोल पंपाजवळ गुरुवारी सकाळी 11:55 ला घडली। हबीब हसन शेख असे अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकी स्वाराचे नाव आहे। याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की मृत तरुण हा निलंगा तालुक्यातील शेडोळ येथे रहिवासी असून ते मिस्त्री काम करून आपली उपजीविका भागवत होता। गुरुवारी 18 सप्टेंबर रोजी मयत तरुणांच्या वडिलांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांना निलंगा शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असल्याची माहिती तरुणाला त्यांच्या कुटुंबाने दिली। त्यानंतर तरुण हा आपल्या शेडोळ गावातून दुचाकीवरून निलंगा येथे आपल्या वडिलांना भेटण्यासाठी रुग्णालयाच्या दिशेने येत होता। निलंगा औसा रोडवर निंबाळकर पेट्रोल पंपावर आपल्या दुचाकीत पेट्रोल भरलं। त्यानंतर तो रुग्णालयाच्या दिशेने जाण्यासाठी पेट्रोल पंपाबाहेर येत असताना औसा मार्गावरून निलंगाच्या दिशेने भरधाव येणाऱ्या निलंगा लातूर एसटी बसने दुचाकी स्वारास जोराची धडक दिली। या धडकेत दुचाकीवरील तरुणास गंभीर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला। घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी त्याला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी तरुणाला मयत घोषित केलं। सदरील एसटी बस चालक घटनास्थळावरून पळून गेला असून याबाबत निलंगा पोलीस घटनास्थळीच पंचनामा केला असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती। मयत तरुणाला 3 मुली असून पत्नी बाळंतीण आहे। मयत तरुण हा एकुलता एक असून त्याला एक बहीण, आईवडील असा परिवार असून वडील हे शेती करून आपली उपजीविका भागवत असल्याची माहिती शेडोळ गावातील नागरिकांनी आणि नातेवाईकांनी दिली आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.